झालं ओके. झालं का ओके? नाही मग अजून 2-3दा काढायला लागेल. असं होय. हा एवढं सहज सहज. म्हणजे आता काय करायचं मग? आता घासून घ्यायचं एकदा हातपुंजी घालून. म्हणजे मोकळं चालवून का? हा बरोबर. याचं असं असतं वहीचं पान सकट याच्यामध्ये ही नाही शिलकत. हा एवढं जातं कसं बस लागेल. असं ना? तेव्हा फिट तुमचं बारीक आहे. असं ना? हा बरोबर बरोबर. आता म्हणजे असं चिटकून. हा चिकटून एकामेकीला आहे ना हा. असं एकदम पूर्ण असं हे होऊन चालतं. हा तेव्हा मग ती पीठ बाहेर येते. ती वरची साईड आणि मध्ये असा हे असेल. हे याचं कसं असतं इथे आहे हा. ना हे वरून पडलं ना हा इथे येतं इथून असं फुटत फुटत इथपर्यंत येतं. हा. आणि मग एकच रगडा फक्त असं बसतो हा. डायरेक्ट पीठ बाहेर येतं. बरोबर बरोबर. असं येतं. एकाच ह्याच्यात असा चांगला मऊ जरतच पीठ. हा बारीक कमी होत चालते ना पुढं हा पुढं. हा बरोबर बरोबर. आता तुम्हाला हाय त्यातली माहिती म्हणून. मग ती बारीक कमी झाली ना हा. मग ती नाही का फक्त नाही का असा रगडा फक्त एकच बसतो त्याला. म्हणजे एकाच ह्याच्यात. हा एक डबल त्याला हीच डबल नाही. फिरून नाही येत हा हा बरोबर. डबल फिरून येतच नाही ते. एकाच ह्याच्यात घास बाहेर टाकत असं. हा एकच येतं. बघा भावा बहिणीनं किती सिस्टीम आहे त्याचं बी. हा कुणी नवीन गिरण घेतली तर माहिती करून घ्यावा. कसं आहे लावून जाऊ करून देते. हा. म्हणजे ते ह्याच्यातून आलेले असतात ना त्या मशनीतून तिथं काय फक्त त्यांना फक्त विकण्यास मतलब ते आपण वर बघून घेतोय. आत कोण बघतोय त्याच्यात काय 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 नाही होय. दुकानातलं सिस्टीम मध्ये कसं असतं. त्यांना काय फक्त माल काढून फक्त ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचत ते करायचं हा, हा. असं असतं. तसंच असतंय नवीन आणल्यावर. नवीनच कसं असतं त्याची पूर्ण ही नसते. एकदा रुळल्यावर मग पण चांगली चालते का हो ही गिरण? हा गिरणीचं काय नाही टेन्शन. म्हणजे असं पीठ फीट एकदम भारी येतं. मध्ये जसं मोठी गिरण देते ना तसंच पीठ देत. असं ना? फक्त त्याचं कसं असतं दगडा क्वालिटी. हा हा दगड आहे का चांगला ते? आता दगड आहे पण आता एवढं बार आपण ही केलं ना हा काय केलं एवढं बार आता टाकी मारली आता. हा हा मग आता आपल्याला कळण याच्या जात दगड कसलं चांगला कोणचा आहे हम्म. हे कळण. जाते वाजत ना. हा. दगड म्हणजे खराब कोणचा आहे आणि निबार कोणचा आहे. म्हणजे उगळल ना ते उगळल का? हा. जी खराब असेल ते उगळल का? हा उघडून आणि जो नाही उघडणार ना तो चांगला. ते चांगलं. म्हणजे ती भेटत असतील की तसल्या पाट्या वरुट्या वाल्यांपाशी असली काय नाही हे दुकानात भेटतात ना. भेटतात का? हा मग काय नाही अडचण. दुकानात भेटतात 3000 रुपये जोडे. असं ना? बरोबर पैसे लागतात की त्याला बी. आता मध्ये ही जीएसटी कमी झाली ना त्याच्यामुळे 200 रुपये उतरले. असं ना? नाहीतर 3200 रुपये दगड होते दोन्ही. हो. 18% जीएसटी होती याला. असं ना? चांगलं आहे की ह्यात बी इन्कम मग म्हणायचं दगडात सुद्धा. मी म्हणलं असं 4 रुपयाला 400-200 रुपयाला कसं येईल 400-500 असं. आता आपण पाट्यावर उठे आणत नाही वय. पाटावर याचं वेगळं याचं वेगळं. तो मला वाटतं गारगुट असेल. हा नाही नाही मग करून दे करून. असं ना? हे आपल्या इथं नसेल कुठं भेटत. नाही नाही इथं नाही तिकडे याला राजस्थान. बरोबर. राजस्थान वरून दगड येतो आपलं इथं नाही आपलं. काय नाही एक शिल्लक आणून ठेवायचं आपला. शिल्लक ज्या टायमाला खराब होईल त्या टायमालाच आणायचं तेवढं काय आणायचं. ह्याची नाही काय गरज शिल्लक ठेवण्याची. याचं कसं आहे ही जी आहे ना ही हा हा इथं 4 बोटाचं आहे ना ही हा
एवढं हे इथून एवढं असं काही नाही झालं पाहिजे याच्यामध्ये. हा हा आणि इथून वर एवढं. असं घासलं पाहिजे ना. इथून असं एवढं आहे ना, हा हा एवढ्यामध्ये काहीच नाही झालं पाहिजे. इकडं खाली काय होऊन जाईल, हा पण याच्यामध्ये काही नाही झालं. त्याच्यामध्ये हे झालं ना, हा असं रेस पडायला लागली ना, हा तर मग कणी यायला चालू करते. असं ना. हा बरोबर बरोबर. अशी सिस्टीम आहे. मग ती बिघाडलं म्हणायचं. हा मग कणी आली की कळत आपल्याला कळतच असेल काहीतरी गिरणीत फॉल्ट झालाय. हा मग कणी यायला चालू झाली का म्हणायचं, ते हे झालं म्हणायचं. हा. मग हायच तुम्हाला फोन असं असं झालंय कणी यायला लागली यावा लागल. ती दगडाचा प्रॉब्लेम बरोबर. असं होतं. नाहीतर एकदा जात लावल्यावर किती दिवस चालतं? एकदा ना, आता दगड तसा लागला ना, हा तर कमीत कमीत 3दा तरी वर्षात मारायला लागेल. टाक ना. हा म्हणजे हा. आता दगड चांगला असला तर. हा आणि दळण तुमचं समजा आता वाढत चाललं, हा तर बरोबर. मग लवकर म्हणजे हा बरोबर आहे जसं काम त्याच्या काम करण्याच्या ह्याच्यावर. हा दगडाच्या म्हणजे तुमच्या दळणाच्या याच्यावर इफेक्ट. म्हणजे जिथे आपण जितकं काम कराल तितकं बरोबर आहे. माणसाला गरज पडते, माणूस झिजतोय ज्यादा कामाने, ते तर यंत्र आहे की. तसं काम आहे त्याचं. बरोबर. ते दगडाचं त्याचं काम आहे. किती दिवसात जमल व गिरण चालवायला आम्हाला नवीन माणसाला? लगेच लगेच. तुम्ही शिका म्हणजे असं नवीन त्यातली माहिती माणूस असल्यावर मग काय नाही अडचण. काय नाही त्यातलं एवढं काय नाही व्यवस्थित. ती भ्या वाटतं ना नवीन आपण चालू करायला गेलो की बाबा काय होतंय का काय असं वाटतं. त्याच्यामुळे मला तर तिथं जाऊ पण वाटत भ्या वाटतंय जरा उसक. काय नाही त्याला भीतीला काय नाही तेव्हा. त्यात काय ती तुटत नाही, काय नाही काय नाही. कुणी म्हणलं मला लोडाची येतो त्याच्यावर नामकच होत लय काय बी भ्या घालते काय काय. लोड म्हणजे मोकळत ना काय म्हणली लोड येतो ती बिंगरी नाही होय, आपण बारीक मोठं करायचं फिरवाय गेलं ना हा की त्याच्यावर लोड येतो. कस काय काय माहिती बाबा. नाही आणि जातच फुटत. जात फुटतं म्हणजे कशामुळे फुटतं? तुम्ही आता याच्यावर चालवलं असतं ना, हा मग जात फुटलं असतं. म्हणजे आता ही जी आपण ह्याच्यावर चालवायची शक्यच नव्हतं ना, कारण की ती घासच सोडत नव्हतं ना बाहेर. त्याचं ती पोझिशन आहे ना, हा. त्याचं पोझिशन नव्हतं ना. हा कारण की पीठ गरम व्हायला लागलं ना मधी. पीठ गरम व्हायला लागलं भरडा सोडायचं, मग ती आपल्याला कळलं ना की बाबा गिरण काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याला काहीतरी सिस्टीम करावा लागत असेल. मग आम्ही तुम्हाला फोन करून विचारलं नाही, आम्हाला काय माहिती नवीन गिरण आणली की त्याला उपट ही करावं लागतं म्हणून. हा मग ती काय ती नवीनच तेच बाबा हा? काय काय करतात तशीच चालतात, मग तसंच खात्यात ते दगडासाठी. पण आपल्याला माहितीच नाही. मला कोणतरी म्हणजे कळालं का की बाबा जातं उपटावं लागतं, मी लगेच तुमचा नंबर आणायला लावला त्या गावातल्या दुसऱ्या गिरणीकडून. हा आणि मग आहे ना तुम्हाला फोन केला, मग आम्ही चालू नाही केली परत ती गिरण. ती पहिल्यांदा तो का ती तिथंच आहे समोर तेवढंच. पण आता बिनधास्त कोणी जरी आलं तरी जळू शकतोय ना, आता ही केलंय म्हणल्यावर. आता काय राहायचं सगळं काम करून देत. ते संपर्कात नाही झाला ना, असं झालं तुमचा नंबर. नाहीतर हा आधी कॉन्टॅक्ट झाला असतं ना, तुमचा नंबर घेऊन तुम्ही म्हणले असते ना असं असं करायचं. हा. तर ती काय होतं, लोक आहेत ना म्हणत नाही तर काय नाही तर डायरेक्ट. आव मग आता तुम्हाला सांग का ती काय झाला विषय की आता आपल्याला माहित नसतं. आपल्याला काय माहिती की लगेच नवीनच गिरणीला फिटर आणावा लागतो, त्याच्यामुळे कोण संपर्क घेणार आहे. आता असं वाटायला की गिरण आणली की लगेच चालू होते काय ना, पण आता ती चालू नाही झाली म्हणून फिटरचा संपर्क लागला ना. हा? त्याचं असं आहे.
नाही तर मग आम्हाला माहिती असतं तर आम्ही आधीच तुमच्याशी संपर्क साधला असता. आणि त्यात विषय म्हणजे आपण काय पहिल्यांदा गिरणी आमच्यात नव्हते बी कोणाकडे. जर कोणाकडे असतं तर त्यांनी सांगितलं असतं बाबा असा असा प्रॉब्लेम असतोय त्याचा. झालं एकदम ओके. अजून बरंच काम आहे भाऊ बहिणींना पण ती आता फिरवून बघायची ना त्यांना म्हणून जोडली त्यांनी. ठेकण द्यावं लागतंय का ते लेवल नाही ना त्याच्या रात. त्याला? पलीकडच्या साईडची ना अलीकडल्या साईडची लेवल राहणार. ते काय होतं असं पडत आहे ना हा हा तिकडून दाब दिल्यावर पुढे येत नाही ना ती. हा. असं मताने फ्री मध्ये जात माग पुढे केलं कस हे झालं पाहिजे, सुट्ट झालं पाहिजे हा. फ्री मध्ये. हा मग ती त्याच व्यवस्थित हे होत. कला वायाला जात नाही पण काही म्हणा. हा मग कला ती कलाच. कला ती कलाच. आणि कला पाहिजेच म्हणजे आल्या जन्मात माणसापाशी. मग आता हा तुम्ही सांगा ना, आता नवीनची पोरं थळीची येते आता कोण काम करते का असलं? नाही नाही नाही. आणि मग त्या फिटर कसा होणार परत? हा मग आता पुढच्या युगाला फिटर कमी पडायचं गिरणीला. नाही नाही फिटर तुम्ही सांगा ना, आता माझ्यासारखं आता हे काम. हा तुमच्या हाताखाली म्हणजे असं कुणी बी एखादं असं पोरग शिकायला उत्सुक म्हणजे ही पाहिजे आवड. आवड असल्यावर सगळ्या गोष्टी होत्या. जर आलं बा मला शिकायचंय हा तर मग ती त्याला छंद पाहिजे. हा आवड असं त्याला छंदच नाही म्हणल्यावर त्याला काय आपण लय नेऊन काय त्याचं करायचं. बरोबर. असं नाही. आवडीवरच सगळ्या गोष्टी होत्या. असं एमटी मध्ये आलं पाहिजे.
लाईट लय भारी आहे. हा. तरी काय होतं हिच्यापेक्षा जास्त ताकद केली मोठं बरं बघू ना आपण बघू. आता कसं आहे, आता आपली वस्ती ती जरा रेंज मध्ये